नमस्कार. राज्यसेवा सीरीजमधला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल या चॅनलवर तर तुम्ही जरूर बघा. ही 5 स्ट्रॅटेजिक व्हिडिओची सीरीज आहे. त्यामधला हा दुसरा व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एम-पी-एस-सी आयोग आणि तुम्ही म्हणजे ॲज अ ॲस्पिरंट म्हणून आपण एम-पी-एस-सी आयोगाच्या अपेक्षा आणि आपल्या नेमका कुठं विसंगती आहे या संदर्भात विश्लेषण करणार आहोत आपण. याचा पूर्ण आधार मानसिक विश्लेषणा थ्रू एका प्रॅक्टिकल अप्रोचनं आपण या एक्झामला कसं बघू शकतो त्या संदर्भातला हा कंप्लीट व्हिडिओ आहे. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण हे नवीन चॅनल आहे. एक नवीन पर्स्पेक्टिव्हनं तुमच्याकडे राज्यसेवा जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तो विषय घेऊन येत आहे. स्ट्रॅटेजी प्लस बेसिक बुक्स या माध्यमातून आपण राज्यसेवेचा अभ्यास करूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर समजण्याच्या अगोदर तुम्हाला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी समजून घ्यावं लागेल. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? एक ब्लूम्स नावांचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी संज्ञात्मक शिक्षणाचे वर्गीकरण करून आपल्याला काही पायऱ्या सांगितल्या आहे की शिक्षणाचं माध्यम आपण कशा प्रकारे अचीव करू शकतो किंवा एखादा व्यक्ती शिक्षण कसा घेतो. सर्वात अगोदर बेसिक पायरी आहे लक्षात ठेवणं, दुसरी पायरी आहे समजून घेणं, तिसरं लागू करणं, विश्लेषण करणं, मूल्यांकन करणं आणि निर्मिती करणं. सर्वात टॉपचं कौशल्य इथं मानण्यात आलं आहे निर्मिती करणं. आता तुम्ही म्हणत असाल सर आपण एमपीएससीचा अभ्यास करत आहोत, एमपीएससीच्या संदर्भात आपण गोष्टी डिस्कस करत आहोत, हे मधात कुठून आलं? तर तुम्हाला याचा संदर्भ पुढे लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही जसे व्हिडिओ बघाल पुढे. कारण या सिंगल स्लाइडच्या आधारावर, या ब्लूम टॅक्सॉनॉमीच्या आधारावर त्यांनी एमपीएससीचा सिलेबस डिझाईन केला, एमपीएससीचे पदे डिसाईड केली आणि इवन प्रिलिम, मेन्स आणि काही पदांना जे इंटरव्ह्यू आहे ते याच पातळीवर ते जज करतात कॅन्डिडेटला. कसं? चला पुढे बघूया. सर्वात अगोदर आपला जो एमपीएससी आयोग आहे, बी फ्रँक आणि टू द पॉइंट सांगतो. आयोग आपल्याला ह्या 3 गोष्टी कधीच सांगत नाही. तुम्हाला आयोग कधीच सांगणार नाही की नेमकं तुम्ही कोणत्या पुस्तकातून वाचावं, मात्र हे जरूर सांगते तुम्ही काय वाचावं. म्हणजेच मागच्या व्हिडिओला जे आपण डिस्कस केलं होतं, सिलेबस इज मस्ट. संदर्भ साहित्य कोणते वाचावं या संदर्भात आयोगानं आतापर्यंत कोणताही परिपत्रक काढलं नाही. संविधानिक बॉडी आहे त्यामुळे डिस्क्रिमिनेशन होणार नाही यासाठी फंडामेंटली संदर्भ बुक कोणतेच त्यांनी सांगितलेले नाही. हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मात्र स्टेट बोर्ड्स आपल्याजवळ आहे, हे तुम्हाला मी हिंट देत आहे. प्रिपरेशन करत असताना या मार्गानंच प्रिपरेशन करायचं, अदरवाईज बाकीचे कॅन्डिडेट जसे आहेत तसेच तुम्ही राहा. तिसरी गोष्ट बुद्धिमत्ता. नेहमी जेव्हा एखादा कॅन्डिडेट सिलेक्ट होतो आणि दुसरा फेल होतो, आपण संदर्भ लावतो की त्याची बुद्धिमत्ता जास्त होती. मात्र सध्या लक्षात घ्या 2026 हे वर्ष डिवायडिंग वर्ष आहे. आतापर्यंतच्या एमपीएससीचा जर इतिहास बघितला तर एमसीक्यू टाईप एक्झाम होत्या, प्रॅक्टिसवर जास्त महत्त्व होतं आणि अक्षरशः 100 मार्काच्या पेपरमध्ये 20 ते 30 एमसीक्यूज रिपीट व्हायचे मागच्या पेपरमधून. त्यामुळे हा संदर्भ लागत नव्हता. ब्लूम्सच्या टॅक्सॉनॉमीकडे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ लक्षात ठेवणे, समजून घेणे या पातळीवर प्रश्न राहायचे. जास्तच झालं तर लागू करणे, मात्र विश्लेषण करणे, मूल्यांकन करणे आणि निर्मिती करणे याकडे त्याचा ओढा जास्त नव्हता. हे डिवायडिंग वर्षात ह्या गोष्टी बदलल्या आहेत. तर बी फ्रँक पहिली गोष्ट आहे, आयोग ह्या गोष्टी आपल्याला सांगत नाही. नेक्स्ट, आता एमपीएससी म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात फक्त ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप ए येते, राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एसओ. मात्र एमपीएससी या बोर्डचा जर विचार केला तर तुम्ही इथं बघू शकता, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा, अराजपत्रित परीक्षा म्हणजे आपण एएसआय, एसटीओ जो होतो तो, महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा, तांत्रिक व व्यावसायिक सेवा परीक्षा आणि न्यायालयीन व विभागीय परीक्षा, एवढ्या परीक्षा एमपीएससी बोर्ड मार्फत घेण्यात येत आहे. आणि रिसेंटली सध्या प्रपोजल आहे की तलाठीची परीक्षा किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटच्या परीक्षा सुद्धा एमपीएससी कडे देण्यात यावं. आता मूलभूत प्रश्न तोच आला मुळात की अभ्यास करत असताना जर एक बोर्ड एवढ्या परीक्षा घेत आहे तर तुमचं मूल्यांकन कसं होणार आहे, प्रश्न पडला तुम्हाला. नेक्स्ट बघूया आपण. आता परीक्षेचं स्वरूप, ह्या जेवढे एक्झाम तुम्ही बघितल्या त्यामध्ये बहुतांश 3 टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात किंवा 2 टप्प्यात. पहिलं राहते ऑब्जेक्टिव्ह, सिंपल आहे. दुसरं डिस्क्रिप्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह आणि तिसरी आहे इंटरव्ह्यू. मात्र आपलं मेन फोकस आहे, आपलं चॅनल फक्त राज्यसेवेला फोकस असल्यामुळे आपण ग्रुप बी, सीचा
विचार नाही करू, फक्त राज्यसेवेचा विचार करूया. उमेदवार म्हणून फंडामेंटली ह्या चुका आपल्याकडून होतात. आयोगानं बुकलिस्ट नाही सांगितली, काहीच नाही सांगितलं, मात्र आपण ह्या चुका करतो. सर्वात अगोदर कोणत्याही मार्केटमधला जो थर्ड पार्टी सोर्स असतो, हे पण मी एक्सप्लेन करून सांगेल. थर्ड पार्टी सोर्सला आपण आपला प्राथमिक अभ्यास स्त्रोत बनवतो. थर्ड पार्टी सोर्स म्हणजे काय? एक मुळात रायटरनं एक बुक लिहिलं आहे, त्यावर दुसऱ्या रायटरनं कमेंट्री केली आहे आणि तुम्ही उमेदवार म्हणून ती बुक्स खरेदी करता आणि ती वाचता. ओरिजिनल पर्स्पेक्टिव्ह, ओरिजिनल बुक, आता जी.सी. लियांग जर बुक बघितलं तुम्ही तर जिओग्राफी संदर्भात इंग्लिशमधली आहे, किंवा जे क्वालिटी बुक्स असतात ते इंग्लिशमधून मॅक्झिमम असतात, त्यांचं ट्रान्सलेशन होऊन मराठीत येते, त्या ट्रान्सलेशनावर एक बुक लिहिली जाते कंपायलेशनच्या माध्यमातून. आणि त्या बुकला जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी बुकला प्राथमिक सोर्स जेव्हा तुम्ही तुमचा बनवता अभ्यासाचा, तर फंडामेंटल प्रॉब्लेम काय होते सांगू तुम्हाला. प्राथमिक सोर्स जसा तुम्ही बनवला त्या बुकला, तुमचे क्वेश्चन पूर्ण ब्लूम्सच्या टेक्सॉनॉमीनुसार पहिल्या पातळीवरच येतात. म्हणजे तुम्हाला आठवलं तर हिट करू शकता, नाही आठवलं तर हिट करू शकत नाही. प्रॉब्लेम काय थर्ड पार्टी सोर्सचा? सहसंबंध प्रस्थापित होत नाही, ते एक फॅक्ट शीटच म्हणून तुमच्याजवळ राहते. तर सर्वात पहिला आपल्याजवळ प्रॉब्लेम फंडामेंटल हा आहे, उमेदवार म्हणून आपण थर्ड पार्टी सोर्सवर जास्त रिलाय होतो. सेकंड, स्मार्ट स्टडीच्या नादात आपण आपला पायाच दुर्लक्ष करून बसतो. आता तुम्ही सिंपल इथून जर प्रिपरेशन सुरू करत असाल राज्यसेवेचा, फेल व्हा, पास व्हा, आता कदाचित तुम्ही मेन्स लिहा, मात्र मेन्स लिहिल्यावर पुन्हा ही एक्झाम सुरू करत असताना तुम्हाला तुमचा बेसिक पक्काच करावा लागेल. कारण पहिली परीक्षा मेन्स नंतर तुम्ही देणार आहे प्रिलिमची. पहिली परीक्षा इथून जर राज्यसेवेचा तुम्ही अभ्यास करत असाल तर प्रिलिमच परीक्षा आहे. मात्र हा पाया दुर्लक्षित होतो कुठे, आणि पुन्हा आपण थर्ड पार्टी सोर्सकडे जाऊन त्याचं मनन, चिंतन, अभ्यास करत राहतो. फंडामेंटल प्रॉब्लेम हे आहे, आपण जेवढे मार्जिनल कॉस्ट जे असतो आपला तो झिरो राहते. एक प्रचंड बेरोजगारी म्हणून टर्म आहे इकॉनॉमिक्समध्ये, तोच इथं लागू होतो. कारण ते पुस्तक, ज्या पुस्तकाला तुम्ही 2-3 दिवसात संपवायला हवं होतं, ती फॅक्ट शीट होती, प्रिलिमसाठी महत्वपूर्ण होती ती, मात्र त्याला प्रायमरी सोर्स बनवून तुम्ही 1 वर्ष वाचता. हे दुसरं आहे. तिसरं, रिपीटेडली असं म्हणतात की जेव्हा लॉंग जर्नी आपण करतो, आपण कुठवर आलेलो आहो याचं तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करायला पाहिजे टप्प्याटप्प्यानं. 7 दिवसात, 1 महिन्यात, 6 महिन्यात तुम्ही या एक्झाम संदर्भात स्वमूल्यांकन कधीच करत नाही, आणि हेच फेल्युअरला कारणीभूत ठरते. तर उमेदवार म्हणून आपल्या ह्या चुका आहे. आता एमपीएससी ॲज अ आयोग म्हणून आपल्याकडून काय अपेक्षा करते ते बघून घेऊ. सर्वात अगोदर तुम्ही एमपीएससी आपल्याला प्रशासक म्हणून निवडणार आहे, विद्यार्थी म्हणून नाही. म्हणून आपण आपला अप्रोच एका विद्यार्थ्याप्रमाणे न ठेवता एक प्रोफेशनल व्यक्ती म्हणून आपण आपला अप्रोच या एक्झामसाठी ठेवावा. दुसरी गोष्ट, आपल्याला स्पेशालिस्ट व्हायचं नाही, आपल्याला जनरलिस्ट व्हायचं आहे. आपण कोणत्याही उच्चपदस्थ पोझिशनवर गेलो एमपीएससीच्या मार्फत तर आपण मुख्यत्वे करून मॅनेजमेंट सांभाळणार आहोत. जेव्हा मॅनेजमेंट सांभाळल्या जाते त्याच्या हाताखाली खूप सारे एक्सपर्ट असतात, मॅनेज करणं त्यांचं काम राहते. म्हणजेच आपला अप्रोच हा जनरलिस्ट अप्रोच असायला हवा. तिसरी गोष्ट, प्राप्त परिस्थितीत समाधान मानणं. प्राप्त परिस्थिती म्हणजे कसं? उपलब्ध रिसोर्सेस मधून निभावून घेणारा हवा, कंप्लेंट करणारा नको. आपण मॅक्झिमम ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत, काही अफोर्ड करू शकत नाही, मात्र मोबाईल आपण अफोर्ड करू शकतो. क्वालिटी कंटेंट जर तुम्हाला मिळत असेल त्याला डेडिकेटेडली तुम्ही वेळ द्यावा, पहिली अट. दुसरी गोष्ट, नेहमी कंप्लेंट करत बसायचं नाही की माझ्याजवळ ही गोष्ट कमी आहे, ही गोष्ट जास्त आहे. प्रश्न आहे फंडामेंटल, आयोग हा इक्वॅलिटी ठेवतो, बेसिक बुकवर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यानंतर तिसरी, बेटर स्ट्रॅटेजीज त्यांना हवा आहे, पीएचडी स्कॉलर नाही. पुन्हा गोष्ट इथंच येते जनरलिस्ट वर्सेस स्पेशलिस्टवर. तुम्हाला एखादा विषय जर आवडत असेल तर त्या विषयाची पीएचडी करू नका, अदरवाईज तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही. हे सत्य आहे, हे रोखठोक सत्य आहे. ना माझी कोचिंग आहे, ना माझ्या नोट्स, काहीच नाही. या जर तुम्ही मला मानू शकता, मार्गदर्शक म्हणून मानू शकता की जो तुम्हाला सत्याशी रूबरू करत आहे एक्झामच्या पहिले आणि इव्हन प्रिपरेशनच्या पहिले. सर्वात शेवटी गोष्ट,
3 टप्पे जे होतात प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू, या संदर्भात आयोग आपल्याकडून एक अपेक्षा करते की तुम्ही माहिती समजून घ्या, माहितीचे संकलन करत बसू नका. माहितीचे संकलन करून त्याचा अर्थ लावणे आणि प्राप्त त्या परिस्थितीत समाधान मारून सोल्युशन काढणे हे एका प्रशासकाचं कर्तव्य आहे. तर एमपीएससीला अपेक्षित उमेदवार, आता तुम्हाला मी जो थंबनेल लावणार आहे त्या संदर्भात उत्तर मिळालं असेल. पुढे चालूया. पुढच्या स्लाइडमध्ये पहिल्या उमेदवाराच्या चुका आपण बघितल्या. आता उमेदवाराच्या दुसऱ्या चुका बघू की नेमका आता चुका कोणत्या आहे. प्रिपरेशनला तुम्ही लागले, एखादी परीक्षा दिली, पुन्हा PYQ बघितले. आता तुम्ही काय करता, अभ्यासाच्या नावावर आयोगाला गेस करणं सुरू करता आणि त्याच्या अवतीभोवती आपलं प्रिपरेशन सुरू करता. आता PYQच्या माध्यमातून एवढा साठा तुमच्याजवळ आला आहे. आता या माध्यमातून तुम्ही एवढं गेसिंग करता आणि आयोग ह्या क्षेत्रातलं तुम्हाला विचारत आहे, म्हणजे ओव्हरलॅप होत आहे. नो डाऊट 100 पैकी 20 ते 25 प्रश्न तुम्हाला या ना त्या मार्फत रिपीट होणार आहे किंवा तुम्ही ऐकलेला राहणार आहे. मात्र आपला कट ऑफ जर 100च्या आसपास फिरत असेल तर आपली स्ट्रॅटेजी बदलवणं आवश्यक आहे. तुम्ही गेस करत बसू नका. दुसरी गोष्ट, गेस केला, पेपर दिला, आता आपण कट ऑफ प्रेडिक्ट करत राहतो. आता कट ऑफ प्रेडिक्ट करणं ही म्हणजे अक्षरशः ही टाइमपास करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे किंवा सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणू शकतो आपण. टाइमपासचा आणखी दुसरा मार्ग, आपल्याला सर्व्हिस कोणती मिळेल, सर्व्हिस प्रिफरन्स कोणता मिळेल किंवा आपण कोणत्या पोझिशनला जाऊ, कसं जाऊ, हे कशामुळे होत आहे, हे प्रोक्रास्टिनेशन आपण म्हणतो. रिपीटेडली आपण बोर झालेलो असतो किंवा परीक्षा दिल्यावर मार्केटमध्ये नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, एवढा कटअप जाईल, तेवढा कटअप जाईल. मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी, तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये बसले, तुम्ही पेपर लिहिला, त्यानंतर जेव्हा पेपरमधून तुम्ही बाहेर येतात तुम्हाला माहीत राहते की आपले किती करेक्ट आहे, किती रॉंग आहे आणि अंदाजे आपला स्कोर किती राहू शकते आणि तो एक कॉन्फिडन्स येतो की आपण परीक्षा पास होऊ की नाही. त्यामुळे कट ऑफच्या नादाला लागायचं नाही, कारण हा एवढा क्रुशियल टाइम आहे. प्रिलिम्स ते मेन्सच्या मधात 3 ते 3.5 महिने आपल्याला दिले जातात आणि 1-1.5 आता MPSC 20 ते 30 दिवसातच रिझल्ट जाहीर करेल. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर तुमचे क्रुशियल 1 महिना गेला ना. तर कट ऑफच्या नादात लागायचं नाही, डायरेक्ट मेन्सच्या प्रिपरेशनला लागायचं. तिसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट, आउटडेटेड राहणे हा प्रामुख्याने महत्त्वपूर्ण दोष आहे जे रिपीटर्स आहे. त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इगो हा मोठा फॅक्टर आहे आपला. प्रॉब्लेम हा असा आहे की जेव्हा रिपीटेड कॅन्डिडेट ही एक्झाम देतात त्यांना असं वाटायला लागते की एवढ्याच मटेरियलमधून आपली परीक्षा पास व्हावं तर इथंच लिमिटेड राहा. मात्र राज्यसेवेचा पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे आणि MPSC हे UPSCच्या मार्गावर चालणार आहे. आता असं होत असताना हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे, एकूण 2 ते 3 वर्ष MPSC थोडी मॉडरेट टू इझी पेपर काढणार आहे, त्यानंतर हायली डायनामिक होणार आहे. आणि नाहीतरी तुमचा GS2, GS3 आणि GS4 हा करंट ओरिएंटेड आहे, त्यामुळे तुम्हाला सोर्सेस अपडेटेड करणं आवश्यक राहील. या 3 चुका झाल्या उमेदवाराच्या, लक्षात आला असतील तुम्हाला. आता आपण शेवटी आलो आहे व्हिडिओच्या. तुमच्या मनात आधीच या भ्रामक संकल्पना असतील तर काढून घ्या. आपल्या गैरसमज काय आहे? सर्वात पहिला गैरसमज, इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणाऱ्यांना जास्त फायदा होतो, खासकर जे UPSC कॅन्डिडेट आहे त्यांना जास्त फायदा होतो. हे अक्षरशः चुकीचं आहे. त्यांचा सब्जेक्टिव्ह स्टडी राहतो हे मान्य आहे, मात्र जे स्क्रुटिनी परीक्षा आहे प्रिलिम्स, त्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर आहे आपला सायन्स, ज्याचे 20 क्वेश्चन असतात 40 मार्कासाठी. त्यानंतर महाराष्ट्र रिलेटेड जिओग्राफी आणि भूगोल 3 प्रश्न मानले तुम्ही, 6 प्रश्न हे 12. याचप्रमाणे काही महाराष्ट्र स्पेसिफिक करंट अफेअर, म्हणजे असा जवळजवळ 200 पैकी नाहीतरी तुम्ही म्हणू शकता जवळजवळ 80 ते 100 मार्काचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या अभ्यासावर आधारित असतात. तो बोर्ड, MPSCचा जो बोर्ड आहे तो एवढाही आपल्यावर काय म्हणू शकतो इनजस्टिस करणार नाही की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कमी संधी उपलब्ध व्हावी आणि UPSCचे कॅन्डिडेट सिलेक्ट व्हावे. त्यामुळे हा भ्रामक गैरसमज दूर करून द्या. UPSC वाला कधीही जनरल सायन्स वाचत नाही, तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी वाचतो, तो करंट ओरिएंटेड जास्त असतो. दुसरा गैरसमज,
वर्णनात्मक मुख्य परीक्षा कठीण असते. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, मलाही काही सवय नव्हती की युट्यूब व्हिडिओ काढणार मी किंवा तुमच्याशी अशा गप्पा गोष्टी करणार. फंडामेंटल प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला दुरून बघता ती हार्डच वाटणार तुम्हाला कधी. सर्वात इझी सांगतो, या जगात सर्वात इझी आहे स्वतःला एक्सप्रेस करणं, बोलण्याच्या माध्यमातून किंवा लिहिण्याच्या माध्यमातून. तर वर्णनात्मक परीक्षा ही आपल्याला एक्सप्रेस करण्याची परीक्षा आहे. इवन ती एवढी सोपी परीक्षा आहे की तुम्हाला मार्जिन ऑफ एरर देते. 3-4 फॅक्ट तुमच्याजवळ राहू द्या आणि मात्र लिहिण्याचं कौशल्य चांगलं राहू दे, तुम्हाला मार्क आपोआप मिळणार. त्यामुळे जर एमपीएससी राज्यसेवा करत असणार तर ही भ्रामक संकल्पना काढून घ्या की वर्णनात्मक परीक्षा हार्ड असते. त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप वाचावं लागते. मागं जे कॅन्डिडेट बद्दल मी बोललो, खूप जास्त वाचल्यानं तुम्ही त्या विषयात नेटसेट होऊ शकता, पीएचडी स्कॉलर होऊ शकता, प्रोफेसर होऊ शकता, टीचर होऊ शकता, मात्र तुम्ही प्रशासक होऊ शकत नाही. कारण आपल्याला खूप वाचावं लागतं जनरलिस्ट पर्स्पेक्टिव्हनं. जास्त डीप गेलं, एक गौरव अग्रवाल म्हणून तुम्ही नाव ऐकले असाल, यूपीएससी टॉपर होते ते, त्यांनी सांगितलं की माझा ऑप्शनल इकॉनॉमिक्स होता आणि पेपर 3 मध्ये मला जीएस मध्ये सर्वात कमी मार्क. आता याचा तर संबंधच लागत नाही ना, कारण पेपर 3 हा इकॉनॉमिक्सवर आधारित असतो मॅक्झिमम. मग त्यांना 80 मार्क कसे मिळाले? कारण त्यांनी खूप जास्त डीप मध्ये जाऊन टेक्निकल टर्म यूज केल्या. तुमचं पेपरचं नावच जर जीएस आहे तर तुम्ही स्पेशलिस्ट तिथं नॉलेज यूज करून काय करणार? हा गैरसमज आहे एक. त्यानंतर रोज 10 ते 12 तास कंपल्सरी अभ्यास करायचा आहे, जी गोष्ट शक्य नाही. सध्याच्या कंडिशनला शक्य नाही. कारण रिसेंटली तुम्ही बघत असाल, कॅम्ब्रिज विद्यापीठ असेल, ऑक्सफोर्ड विद्यापीठ असेल, त्यांनी टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असे शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केले, जसं पॅरासोशल, ब्रेन रॉट. आणखी यावेळेचा एक शब्द आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तो कोणता आहे. तर ह्या माध्यमातून म्हणायचं एवढंच आहे, तुम्ही हायली डिस्ट्रॅक्टेड ऑलरेडी आहात. आता डिस्ट्रॅक्शन होत असताना युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कंटिन्युअसली लेक्चर बघत असाल तर ते पॅसिव्ह लर्निंग मध्ये जाते, तुम्ही ऑटो पायलट मोडमध्ये जाता. ते 3-4 तास काढा. त्यानंतर प्रॉपर एका डेस्क बेंचवर बसून प्रॉपर तुम्ही पुस्तक काढून प्रॉपर कन्सेप्ट डायजेस्ट करणं, फॅक्ट लिहून काढणं किंवा नोट्स काढणं, त्या डेली रिवाइज करणं. हार्डली सांगतो, बेस्ट मधला बेस्ट कॅन्डिडेट 6 ते 8 तास अभ्यास करतो. म्हणून ह्या भ्रामक संकल्पनेतून बाहेर निघा. इवन मी सांगून राहिलो, 1750 मार्काचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. 275चा समजा इंटरव्ह्यू होत आहे, प्रिलिम 400 मार्काची आहे. एवढं सारं शक्य आहे मात्र 6 ते 8 तास अभ्यास केल्यानं. जर तुम्ही 10 ते 12 तास तुम्ही विचार करत असाल की एवढा स्टडी आपल्याला रिक्वायर्ड आहे, तर तुम्ही विचार करा की वर्किंग प्रोफेशनलला करायचं काय, त्यांनाही ते या सर्व्हिसमध्ये यायचं आहे ना. त्यामुळे रोज 10 ते 12 तास कंपल्सरी नाही, 6 ते 8 तास तुम्ही करू शकता. इतर सेवा दुय्यम आहेत. आताही सांगतो, तुम्ही इमोशनली कितीही अटॅच असाल, कितीही रील पाहून येत असाल IAS IPSचं, तरी तुम्हाला एक स्पष्ट गोष्ट सांगतो, उपजीविकेचं साधन म्हणजे ह्या नागरी सेवा परीक्षा. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. त्यावर तुम्ही मुलामा घालता की सोशल सर्व्हिस करायची आहे आपल्याला. काही अंशी खरंही असेल आणि आपण लोकांसाठीच काम करणार आहोत. मात्र ही एक्झाम जर क्रॅक झाली नाही किंवा ह्या एक्झामच्या भोवतीच तुम्ही तुमचं आयुष्य फिरवलं, तर निश्चित ही गोष्ट लक्षात ठेवा, पुढे चालून तुम्ही सिनिकल ॲटिट्यूड घेऊन बसाल. सिनिकल म्हणजे एक अपराधिक भावनाचा ॲटिट्यूड स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल. त्यामुळे ह्या एक्झामला त्या अँगलनं बघू नका. आपली ही एक्झाम उपजीविकेचं साधन आहे आणि त्यांची ही एक्झाम उपजीविकेचं साधन आहे. इवन स्किल डिफरंट आहे. त्यामुळे कोणत्याच परीक्षा ह्या दुय्यम नाहीत. तुम्ही तलाठीचा फॉर्म भरा, तुम्ही पोलीस भरतीचा भरा, कशाचाही फॉर्म भरा. एम्प्लॉयमेंट इज एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट, यूपीएससी एमपीएससी करणारा आपल्यापेक्षा वेगळा आहे. ही भ्रामक संकल्पना हळूहळू आता कमी होत आहे. काहीच वेगळं नाही, काहीच नवीन नाही. एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं, तुम्हाला फॅक्ट जास्त आले, त्यानं दुर्लक्ष केलं, त्याला फॅक्ट आला नाही. मग याचा अर्थ असा होतो का की तो वेगळा आहे, आपण वेगळा आहे? नाही, असं काहीच नाही. बोलत असताना संदर्भ देऊन बोलणं, बोलत असताना आकडेवारी पब्लिश करणं, बोलत असताना
फोर्सफुली एखादा पक्ष धरून ठेवणं हे कशाचे लक्षण आहे? तुम्ही डेली न्यूजपेपर वाचत आहात, तुम्ही पुस्तकं वाचत आहात, बस एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. त्यानंतर आयोग कोचिंगवाल्यांना टार्गेट करते हा गैरसमज आहे. आयोग कोणालाच टार्गेट करत नाही. आयोग नस पकडते, एवढं लक्षात ठेवा. जे नर्स म्हणतो आपण, आयोगाला सरळ सरळ फॅक्ट विचारायची आता काहीच गरज नाही ना, ते विचारत आहे. तुम्ही ह्या वेळचा पेपर बघा, जातीनं बघा, जर तुम्हाला करायचं असेल तर प्रिपरेशन, त्यांनी अक्षरशः ऑप्शन स्वतः बनवले आहे. त्यांनी काही प्रश्न संदिग्ध ठेवले आहेत, ते कोणताच कोचिंगवाला कव्हर करू शकत नाही. एमपीएससीला जर बघायचं असेल, एमपीएससीला जर कोणाला फॉलो करायचं असेल आणि जर यांनाच टार्गेट करायचं असेल, तर यांना टार्गेट करायच्या नादात विद्यार्थ्याचं नुकसान होईल, उमेदवाराचं नुकसान होईल. कारण सर्वजण कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या कोचिंगमधून सामील आहेत आणि कोचिंगवाल्याचं एक फॉर्मॅट नाही की प्रत्येक जण एकाच अँगलने शिकवणार. त्यामुळे ही गैरसमज आहे. शेवटचा गैरसमज तुमच्यात असेल तर तुम्ही काढून टाका आताच. जास्त वाचन केल्यानं रिझल्ट लवकर येतो. नाही, जास्त वाचन केल्यानं कन्फ्युजन लवकर येतं. काय येतं? कन्फ्युजन. तुम्ही वाचा जास्त, नो डाऊट, चांगला आहे, मात्र लक्षपूर्वक वाचा, कॉम्प्रेहेन्शन करून वाचा, म्हणजे त्याचा सहसंबंध प्रस्थापित करा. तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे. आणि आपण ह्या सिरीजचा दुसराच व्हिडिओ आहे, आणखी 3 व्हिडिओ येणार आहे. एक अभ्यासावर येणार आहे डेडिकेटेडली आणि एक वर्किंग प्रोफेशनलवर. तर सांगतो, ऍक्टिव्ह रिकॉलच्या मेथडनं तुम्ही अभ्यास करा, तुमचं जास्त लक्षात राहील. त्यामुळे जास्त वाचन, रिझल्ट लवकर, ही भ्रामक संकल्पना आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही हे सर्व बोलून घेतलं, आता वे फॉरवर्ड नेमका आहे काय या संदर्भात? आयोगाला उमेदवार कसा पाहिजे, आपण कोणत्या पठडीत अभ्यास करायचा, हे सर्व बघून घेतलं. आता वे फॉरवर्ड काय आहे, पुढे काय करू शकतो? सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगणारच आहे नंतर, प्रायमरी सोर्सेस डिसाईड करावे लागेल की तुम्हाला मूळ सोर्स तुमचा ठेवायचा कोणता आहे. दुसरी गोष्ट, मूळ सोर्सचं वाचन झाल्यावर सेकंडरी सोर्स मिनिमम एका विषयासाठी एक बुक ठेवावं लागेल तुम्हाला, हे ठरवून घ्यायचं आहे. करंट अफेअर सुद्धा एक मॅगझिन किंवा ऑनलाईन तुम्ही कोणत्या वेबसाईट यूज करायच्या, मी या हळूहळू सांगतच जाईल स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये. हा खूप डेन्स व्हिडिओ होतो आणि आता जवळजवळ किती मिनिट झाले आहे. ह्या मिनिटापर्यंत तुमचं अटेन्शनही राहणार नाही आणि तुम्ही व्हिडिओही बघणार नाही. त्यामुळे सांगून राहिलो, करंट अफेअरचे सोर्सेस डिसाईड करा. आणि सिलेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन मटेरियल. या सर्वांमधून काही ना काही नोट्स काढा स्वतःच्या, तुम्हाला जे समजलं आहे, जे नाही समजलं आहे, किंवा काही चित्रणे असतील पेपरमधले, कात्रणे असतील, ते चिटकवा. त्याचं रिव्हिजन मटेरियल एक वेगळं तयार ठेवा प्रिलिम आणि मेन्ससाठी, म्हणजे बाकीच्या कॅन्डिडेटपासून तुम्ही खूप पुढे राहाल. तर हा होता आपला व्हिडिओ, उमेदवार कसा असावा, काय असावा या संदर्भातला. हे आपलं चॅनल आहे नवीन, टू द पॉइंट राहणार आहे प्रत्येक गोष्ट, आणि हळूहळू आपण अभ्यासही घेऊ. मात्र सध्या स्ट्रॅटेजिक आपले 5 व्हिडिओ चालणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण असे कंटेंट तुम्हाला वेळोवेळी मिळणार नाही. आणि अल्गोरिदम एक वेळा तुम्ही हे अवॉइड केल्यावर तुम्हाला सजेस्ट सुद्धा करणार नाही. थँक्यू व्हेरी मच तुम्ही या व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.